वृश्चिक राशीसाठी हा महिना अत्यंत शुभ फळे मिळवून देणारा असा जाणार आहे। या महिन्यामध्ये आपले मन जरासे स्थिर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण आपल्याला जर अपेक्षेप्रमाणे यश पाहिजे असेल तर नक्कीच शांत आणि संयम बाळगणे हेच तुमच्यासाठी योग्य राहणार आहे। आपण इतरांशी वागताना थोडंसं शांततेने वागण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपले त्यांच्याशी असलेले संबंध हे जास्त सौहार्दपूर्ण होतील आणि विश्वासाचे होतील। तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराकडून आपल्याला पूर्णपणे सहकार्य मिळेल आणि त्यामुळे कोणत्याही काम करताना आपण ते पूर्ण आत्मविश्वासाने कराल। परंतु एखाद्या गोष्टीमुळे तुमचे जोडीदार तुमच्यावर निराश पण होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमच्यामधील गोडवा पण वाढेल। या महिन्यामध्ये आपण आरोग्य आणि करिअरकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे, कारण याच क्षेत्रामध्ये समस्या उद्भवण्याची शक्यता दिसत आहे। आपल्या करिअरच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकते आणि सोबतच आपल्या करिअरमध्ये नवीन आव्हाने, नवीन जबाबदाऱ्या आणि काही प्रमाणात अडचणी पण निर्माण होऊ शकतात किंवा अचानक तुमच्या समोर येऊ शकतात। कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक स्वरूपाचा असा जाणार आहे। काही कौटुंबिक समस्या अचानकपणे उद्भवतील, सोबतच घरामध्ये एखाद्या गोष्टीला धरून किंवा एखाद्या मतामुळे गैरसमज निर्माण होतील आणि त्यातून आपापसातील प्रेम आपुलकी कमी होण्याची शक्यता आहे। नात्यामध्ये एक प्रकारचा ताण पण येण्याची शक्यता दिसत आहे। घरामधील वरिष्ठांमध्ये काही गोष्टींमुळे छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवतील आणि त्यामुळे आपल्या नात्यामध्ये अचानकपणे काही समस्या पण उत्पन्न होतील। प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी हा महिना असा काही खास परिणाम देणारा नसणार आहे। आपल्या रिलेशनशिपमध्ये अशांती निर्माण होईल, म्हणजे जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यामध्ये अशांती निर्माण होण्याची शक्यता आहे। एकमेकांवरील विश्वास पण कमी होण्याची शक्यता आहे आणि हे केव्हा घडेल, जेव्हा तुम्ही एखाद्या तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवाल किंवा एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीने येऊन आपल्या पार्टनरबद्दल जर काही सांगितलं आणि जर तुम्ही विश्वास ठेवला तर असं काही घडण्याची शक्यता आहे। तर असं आपल्याला नको असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरवर पूर्णपणे विश्वास ठेवा, विश्वासावरच नातं टिकून असतं। जर तुम्ही अविश्वास दाखवला तर तुमचं नातं बदलायला किंवा तुमच्या नात्याला अविश्वास किंवा तुमचं नातं वेगळं वळण घ्यायला वेळ लागणार नाही। जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर सध्या तरी तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे, कारण विवाहासाठीचा हा काळ प्रतिकूल आहे। आपल्या जोडीदाराला तुम्ही समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडाल आणि याचाच आपल्या वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा। आपण आपल्या जोडीदारासोबत अहंकारी भावनेने वागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होऊन ते अंत गाठण्याची शक्यता आहे। तरी आपण वेळेतच सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा। आपल्याला ह्या महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत थोडीशी चिंता सतावणार आहे, जसं की मानसिक ताण, चिंता, अस्वस्थता, झोपेची समस्या इत्यादी तक्रारी तुम्हाला त्रास देतील। तरी आपण थोडेसे सावधानता बाळगली पाहिजे, आपल्या तब्येतीची विशेष करून काळजी घेतली पाहिजे ह्या महिन्यामध्ये। सोबतच जर कुठे लांबचा प्रवास तुम्ही करणार असाल तर सध्या तरी तो टाळलेलाच बरा आहे, कारण आपल्याला आरोग्याबाबत तक्रारी त्रास देण्याची शक्यता आहे आणि सोबतच आरोग्य कधीही कुठेही कसेही बिघडू पण शकते, त्यामुळे थोडंसं सावधच राहा प्रवासामध्ये। महिन्याच्या शेवटी आपलं मन अगदी शांत आणि प्रसन्न राहील आणि त्यामुळे जर तुमचे काही प्लॅन असतील कुठे प्रवासाला जाण्याचे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे तर अजिबात विचार करू नका, लगेचच तुम्ही कृती करा। महिन्याच्या मध्यामध्ये वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे संकट येण्याची शक्यता आहे, त्यामध्येही अशा अचानक काही घटना घडतील, पण त्यामधून तुमचं नुकसान न होता तुमचं नातं पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट आणि पक्के होईल। जे काही वाद होते ते अचानक नाहीसे होतील। जरी कोणी आपल्याला काही आश्वासने दिलेली असतील काही महत्त्वपूर्ण गोष्टी करण्याच्या, तर त्यांच्यावर अजिबात अवलंबून न राहता तुम्ही जे कार्य तुमच्या पद्धतीने करणार होते अगदी तुम्ही तसेच करा। उगीचच वेळ वाया घालवू नका, कोणावरही अवलंबून न राहता तुम्ही तुमचं कार्य करा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम लवकरच मिळतील। कौटुंबिक बाबींसाठी आपल्याला प्रवास घडण्याची शक्यता आहे, परंतु प्रवास करत असताना काही अडचणींनाही सामोरे जावे लागेल। चिंता नसावी, आधीपासूनच आपण जर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, प्रामाणिकपणे गोष्टी हाताळल्या तर सर्व काही ठीक होईल।
मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे, तरी चिंता करू नका. इथेही थोडंसं संयमाने घ्या. ह्या महिन्यामध्ये तुम्ही जसं काही प्लॅन करून ठेवलेलं होतं किंवा अशा काही घटना तुम्ही किंवा अशा काही विचार करून ठेवलेले होते कार्य करण्याचे, तर तसे अजिबात घडणार नाहीत. त्याच्या विपरीत परिणाम घडण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला इथे संयम बाळगणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. जरी घटना ह्या आपल्या बाजूने पाहिजे तशा नाही घडल्या तरी शांत राहा. हा काळ पण निघून जाणार आहे. उगीचच राग करून काहीच फायदा तुम्हाला होणार नाही. अचानक मोठे कुयोग घडण्याची शक्यता आहे. अनपेक्षितरित्या अचानकपणे जे आपल्याला नको आहे त्याच घटना घडतील. पण इथेही आपण आपलं मन थोडंसं शांत आणि संयमी ठेवण्याचा प्रयत्न करा. माहिती आहे का, आपल्याला जर राग लगेचच येतो, पण काही गोष्टी ह्या अशा असतात की तेथे राग करून प्रश्न सुटत नसतो. आपण थोडेसे फटकळ पण असाल आणि या गोष्टी पण अशाच आहेत. इथे आपण शांत विचाराने कोणती पण कृती केलेली हीच तुमच्यासाठी योग्य पडणार आहे. सोबतच ह्या महिन्यामध्ये खर्चाचे भरपूर प्रसंग तुमच्या वाट्याला येतील. भरपूर प्रसंग घडण्याची शक्यता आहे. तरी खर्च करा, परंतु गरज असेल तिथेच करा. व्यर्थ खर्च करणे थोडंसं टाळा. कारण आर्थिक बाबींमध्ये काही त्रास तुम्हाला होऊ शकतो. तडजोड तुम्हाला करावी लागू शकते. त्यामुळे गरज असेल तेथेच तुम्ही पैसे खर्च करा. उगीचच अनावश्यक खर्च करणे सध्या तरी टाळलेलेच बरे पडणार आहे. कारण तुमचं जे काही मंथली एक बजेट तुम्ही काढून ठेवलेलं असतंय, मंथली तुम्ही एक नियोजन केलेलं असतंय, आर्थिक नियोजन जे तुम्ही केलेलं असतं, त्याच्यामध्ये काही एक प्रकारे चढ उतार होतील किंवा तुम्हाला अचानकपणे आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला तुमचे खर्च आटोक्यात आणण्यासाठी एखाद्या ठिकाणी कर्जही घ्यावे लागू शकते. सोबतच राजकारणी व्यक्तिवर्गाला मात्र थोड्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हरकत नाही, त्याच्यावरही तुम्ही मार्ग शोधाल आणि यामधून तुम्ही बाहेरही पडाल. तुमच्या जीवनामध्ये म्हटल्याप्रमाणे अशा काही विचित्र घटना घडतील, परंतु चिंता नसावी. यातून नक्कीच तुम्हाला चांगले काहीतरी शिकायला मिळेल. घरामध्ये कोणाचे विवाह ठरण्याचे योग आहेत. वातावरण अगदी हर्ष आणि उल्हासाने भरून जाईल, तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना भरपूर धनलाभ मिळवून देणारा असा जाणार आहे. काही नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा जर तुम्ही विचारत असाल तर नक्कीच सुरू करू शकता. आपल्याला आर्थिक लाभच मिळतील. सोबतच आपल्याला जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करावायचा असेल तर नक्की सुरू करू शकता. त्यामुळे आपल्याला अजूनच प्रसिद्धी पण मिळेल आणि भरपूर लाभही मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फलदायी असा जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या प्रमोशनसाठी वाट बघत होतात ना, किंवा काही कारणाने आपले प्रमोशन हे थांबलेले होते, तर आता ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे, योग आलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. आपले प्रमोशन तर होणारच आहे. तुम्हाला वरचा हुद्दा, वरचे पद मिळेल आणि सोबतच तुमच्या पगारातही भरपूर प्रमाणामध्ये वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल. जर तुम्ही नोकरीसाठी परदेशामध्ये जाण्याच्या विचारात होतात तर तेही स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये. सोबतच असलेली नोकरी बदलून आपण दुसऱ्या नोकरीच्या जर विचारात असाल तर तेथेही तुम्हाला सफलताच मिळण्याची शक्यता आहे. फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी उत्तम प्रदर्शन कामगिरी केल्याबद्दल आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून, इतर सहकारी मंडळींकडून आपले भरभरून कौतुक होईल. याचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा. तरुण वर्गाला मात्र हा महिना नवनवीन संधी देणारा असा जाणार आहे. जर आपण कुठे नोकरी शोधत असाल तर आता तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि तीही आपल्या मनासारखी. तरी आलेली संधी ही अजिबात घालवू नका. सोबतच जर तुम्ही नवीन काहीतरी करण्याच्या विचारात होतात तर तीही संधी आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता दिसत आहे. आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना असतील तर त्याही प्रत्यक्षामध्ये उतरवाल आणि आपल्या सफलतेच्या स्वप्नाकडे एक पाऊल तुम्ही पुढे जाल. फक्त प्रामाणिक कष्ट आणि कडी मेहनत ही एवढी एकच गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवा. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. सोबतच आर्थिक लाभही तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता दिसत आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना भरपूर उत्साहाने भरलेला, परिपूर्ण असलेला असा जाणार आहे. ज्या कोणी महिला काम करत असतील, वर्किंग वुमन असतील, त्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी खूप खुश होऊन, त्यांच्या कामावर खूप खुश होऊन त्यांचे वरिष्ठ अधिकारी मंडळी, सहकारी मंडळी त्यांचे भरभरून कौतुक करतील. सोबतच नवीन त्यांच्यावर जबाबदारीही पडेल. ज्या कोणी महिला छोट्या मोठ्या उद्योजिका असतील तर त्यांनाही भरपूर आर्थिक लाभ, धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. त्या स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफल राहतील आणि त्या पहिल्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध होतील. सोबतच आपण आपल्या तब्येतीचीही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगलाच राहील, तरी सावधगिरी बाळगलेली बरी पडणार आहे.
विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा जाणार आहे। करिअरच्या दृष्टीने तुम्ही खूप मेहनत कराल। आपले जे काही ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कडी मेहनत करावीच लागणार आहे। आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न पण करत आहात आणि यात आपल्याला आपले आई-वडील, आपले मित्रमंडळी, कुटुंबीय मंडळी या सगळ्यांचे समर्थन मिळेल, मदत मिळेल, आशीर्वाद मिळेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना थोडंसं मन विचलित होण्याची शक्यता आहे। जो काही अभ्यास आपण करत आहात तो एकदम मन लावून आणि प्रामाणिकपणे करा, म्हणजेच यश तुम्हाला अपेक्षेप्रमाणे नक्कीच मिळू शकेल। उच्च शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी जे कोणी प्रयत्न करत असतील, परदेशामध्ये जाण्यासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील तर त्यांना तसे योग आलेले आहे। नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचे योग आलेले आहेत। तुम्ही जर परदेशामध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच प्रयत्न चालू ठेवा, तुमच्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळणार आहे। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच उत्तम असा जाणार आहे। सगळं अगदी तुमच्या मनाप्रमाणे घडत आहे असं तुम्हाला वाटेल, असं आश्चर्याचा धक्काही तुम्हाला बसेल। तुम्ही नुसतं म्हणायचीच वेळ आहे की सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल, असं जसं काही पूर्ण सृष्टी तुमची इच्छा पूर्ण करत आहे असं तुम्हाला भासून जाईल, असं तुम्हाला वाटेल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल। मनामध्ये एखादी इच्छा आली की ती लगेचच पूर्ण झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगले असणार आहे, तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे, तुम्ही आनंदी असणार आहेत आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे। मन आनंदी असल्यामुळे तुमचं शरीरही आपोआप निरोगी होईल, आनंदी राहील आणि तुम्ही एखादं नवीन काम करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल। तरी एकंदरीतच पाहता हा महिना एक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देणारा असा जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही। तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राइब करा। धन्यवाद।